राधे राधे मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या 100 दिवसाच्या 100 ब्लॉग सिरीजमध्ये. आणि आज माझा 9वा ब्लॉग आहे. तर बघूया आज काय काय करतो मी, आजचा दिवस कसा जातो हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे. हे मित्रांनो, मी गेलो होतो बाहेरून आलो घरी. बाहेर पाऊस चालू आहे, मस्त पावसाचा आनंद घ्यायला गेलो होतो. मग घरी झाला ओला झालो होतो, आलो घरी बघितलं तर आता वाजले दिवसाचे 12:30 आणि आमच्या घरातलं वातावरण झालेलं आहे रात्रीच्या 12:30 सारखं. पूर्ण शांतता आणि सर्व झोपलेले. हे बघा, हे आमच्या मॅडम इथं झोपलेले आहे. हे बघा, हे इथं पूर्ण अंधार. कोण कुठं झोपलंय काय कसं काही कळायला मार्ग नाही. रात्रीचे 12:30 वाजलेले जसे काही घरामध्ये. आणि बाहेर चालू आहे पाऊस, चिंब एकदम पावसाच्या धारा. पावसामुळे आज नुकसान होता वाचलं. हे बघा, पाऊस चालू होता आणि त्या पावसामुळे हा जो आमचा भीम आहे, हे बघा, हा भीम सर्व पावसाने पडला आणि खाली हा जो माठ आहे आमचा, त्या माठावर ते सर्व पडलं. आता ते केव्हाचं साफसफाई चालू होती, एवढं राहिलं नाही तर आज आमचा माठ फुटला असता, प्यायला पाणी राहिलं नसतं. वाद येऊन जातात मग. तर मित्रांनो, मी बनवते आता हेअर ऑइल. डोक्याला लावण्यासाठी, मॉलिश करण्यासाठी हेअर ऑइल बनवत आहे. त्याच्यासाठी मला लागणार आहे हे काळी तीळ, हे कलोंजी, ही चहापत्ती, हे तेल, हे 200 ml साठी मापाचं ते बाउल आणि 1 टीस्पून कढई. आणि आता चला तर बनवूया तेल. कढई ठेवून गॅस पेटवला. आता त्याच्यात 200 ml तेल हे मोजून घेणार आहे. 200 ml माप येते बरोबर. हे 200 ml तेल बरोबर टाकलेलं आहे त्याच्यात पण तेवढंच तेल होतं, थोडंसं उरलेलं आहे. पण टाकून घेऊ दे, कारण त्यामुळे एवढं काय करणार अजून नंतर. हे 200 ml तेल टाकलं त्याच्यात. आता थोडंसं गरम होते त्याला आधी. तेल आता तापलेलं आहे थोडं, आणि त्याच्यात आता 2 चमचे हे कलोंजी घेणार आहे. आता 2 चम्मच कलोंजी, 2 चम्मच काळी तीळ, हे 2 चम्मच काळे तीळ टाकले त्याच्यात. आणि हे 2 चम्मच चहा पावडर काढलेली होती, ती काढली ते बरोबर टाकून दे. 2 चम्मच चहा पावडर. आता हे मस्त उकळी येऊन देऊ आणि थंड झाल्यानंतर 24 तास असंच ठेवू आणि मग काढून परत एका बॉटलमध्ये भरून ठेवू. मित्रांनो, व्हिडिओ बनवतो तर खरी, पण ते वडिलांचा मूड बघून व्हिडिओ बनावा लागतो. कारण काय, केव्हा चेंज होऊन जातो, केव्हा हसता केव्हा लगेच संताप करायला लागता, म्हणून थोडं बघूनच करावं लागतं ते. आजच्या AI आणि स्मार्टच्या युगामध्ये बघा, माझी आई कुठला फोन वापरते. आई फोन दाखव. हाच फोन आवडतो आईला, स्मार्टफोन नाही आवडत. एका कार्यक्रमामध्ये आईला बक्षीस पण भेटलं होतं या फोनसाठी. पावसाने हे बैलांच्या जागेवर झालं होतं पाणी. आता ते सर्व व्यवस्थित करायचं आहे, कारण त्यांना रात्री बसता आलं पाहिजे, म्हणून तिथं गारा लावायचं आहे. हे बघा, ही वाऱ्यामुळे ही खुटी निघून गेली. आता तिला गाळायची आहे, मी गाडतो तिला. कुठीला काढणी आहे साडी ना रस्त्यात नाही ना. मग ते थांबा, दोरीला आळा मारू का? हां, बरं. एकदम टाईट झाली ते दोरी आता.
आता हेच थंबनेल घेईल मी, मला थंबनेल पण भेटलं एक. ज्या गायी सोडल्या होत्या तसा राहिला, त्यांना पण घ्यायला जायचं आहे आता. आणतो त्यांना पण घेऊन येतो. भाजीचा वास मस्त येतो याच. कोण केली बाई? माहित नाही मला. अहं. याला जिगरी लावली होतो मी, भाजी चांगली केली, भाजी चांगली केली. भाजीचा वास मस्त येतोय ना. मग काय घ्या मग खाईनात ना, आज तर पोटभर जेवण होईन आज. आईला मोबाईल मध्ये डिस्टर्ब होत आहे. गेलो होते शेतात राऊंड मारायला, तर अरे बापरे पाऊस चालू झाला. हे बघ मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, कमेंट करा आणि अकाउंटला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. राधे राधे.